हे बघा, अपक्ष आमदार आमचे सहयोगी आमदार आहेत, हे तुम्ही विसरता कामा नये. त्यांनी 2019ला सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या सोबत राहिलेले. आता सुद्धा ते आमचे 137 जे आम्ही भाजपाचे आमदार समजतो त्यामध्ये एक रत्नाकर गुट्टे साहेब आहेत. आणि आमच्या नेत्यांच्या सूचनेनुसार मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती पहिले आहे, त्यानंतर पालकमंत्री आहे. आणि नेत्यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या पक्षाला जे योग्य राहतं त्यानुसार निर्णय मी घेतलेले आहेत. त्यानुसार आम्ही गंगाखेडच्या आमदारांच्याकडे गेलेले आहे. त्यामुळे खासदार साहेबाला ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायचं काम नाही. आणि एवढा आनंद पण आमच्या नेत्यांनी सांगितलंय की यश आलं की त्याचा उन्माद करू नये, अपयश आलं की खचून जाऊ नये. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेला असतो, नवीन शिकवणारा असतो. त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढत आहोत. महापालिकेत अपयश आला का? जिल्हा परिषदेत अपयश मी मानत नाही, कारण की यापूर्वी आमचे 8च नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगरपालिकेमध्ये होते. आणि आपल्या सर्वांनाही माहिती आहे काही समीकरण, जातीय समीकरण ह्या शहराचे असे आहेत. आणि त्या ठिकाणी माझ्या नेत्यांनी किंवा आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा 2-3 सीटांनी आम्ही कमी राहिलेलो आहे. पण आम्हाला जनतेचा कॉल मान्य आहे आणि यापेक्षा पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सुधारणा करू. कारण सातत्यानं ऑपरेशन लोटसची चर्चा जिल्ह्यावर. हे बघा, ऑपरेशन लोटसला माझ्याकडे वेळ नाही. मी माझ्या जिल्हा परिषदाकडे लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशन लोटस वगैरे तुमच्या कानावर कोणी सांगत असेल तर माझ्याकडे आणा. महापौर बसवण्यासाठी काय हालचाली आहेत का भाजपची? नाही, सध्या तरी काही. आपले जिल्हाध्यक्षच म्हणत होते महापौर भाजपचा बसेल म्हणून. ते जिल्हाध्यक्ष त्यांचे स्टेटमेंट नंतर देतील. मी माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. महानगरपालिकेचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. आता पुढचं माझं जिल्हा परिषद शांततेने जायचं आहे.